नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. मीरा भाईंदर शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासाठी त्यांनी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. वरसावे ब्रिज ते घोडबंदर गावापर्यंत खाडी किनारा साधारण 1.8 किलोमीटर इतका भाग विकसित केला जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सुआ ब्रिज ते घोडबंदर गावाशेजारी घोडबंदर किल्ल्यापर्यंत खाडी किनारा विकसित करण्याच्या कामाला पुढील महिन्यात मुहूर्त मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 2 किलोमीटर इतकी लांब वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 150 कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकास करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या फिरण्यासाठी मोठा पाथवे, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉकवे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लाइटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.